अपमानाचा सूड घेता घेता बहिणीचा शोध, एका अपंग भावाची कहाणी, हृदयाला स्पर्श करणार तुफान विनोदी मात्र काल्पनिक पगनाट्य. अपमानाचा सूड घेता घेता बहिणीचा शोध या बगनाट्याला देखील आपण चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो आणि लगेचच बगनाट्याला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. आलेले पारदर्शिक पुढील प्रमाणे महादेव पंदिरे यांचे नातू हार्दिक पंदिरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी वृंदावनी तुळस नसती दिसली सकाळी, मंदिराचे कळस नसते दिसले आभाळी. ही वृंदावनी तुळस नसती दिसली सकाळी, हे मंदिराचे कळस नसते दिसले आभाळी. जर का नसता तुम्ही शिवबा, जर का नसता शिवबा तुम्ही या जगती, तर हिंदूंना नव्हताच कोणवाळी. आणि आज हे सुंदर दिसणार पतिव्रतेच कुंकू नसते दिसले कपाळी. महाराष्ट्राची शान आहेत मला शंभू महान, हिंदवी स्वराज्य आज घडविलं तयान. हे भगवती शान हाती घेऊन त्याने हरक्षिला हिंदू धर्म, तो माझा छत्रपती शिवरायाने. राजा माझा महाराष्ट्राचा, शूरवीर त्या सरदारांचा, अवतार तो शिवशंभूचा. मुद्रा करी तो शिवाला मानाचा, मुद्रा करी तो शिवाला माना, मुद्रा करी तो शिवाला मानाचा, मुद्रा करी तो शिवाला मानाचा. राजा माझा महाराष्ट्राचा, शूरवीरच्या सरदारांचा, राजा माझा महाराष्ट्राचा, शूरवीरच्या सरदारांचा, अवतार तो शिवशंभूचा.
नाही मानली हार हो मानली हार तुझं त्यांना केले ते कार हो केले ते कार ऐकून सगळ्यांच्या जन्माचे सारे ऐकून सगळ्यांच्या जन्माचे सारे स्वाभिमानी तो तुझे जिनावीचा मुद्राकारी तो जीवाला मानाचा मुद्राकारी तो जीवाला मानाचा मुद्राकारी तो जीवाला मानाचा मुद्राकारी तो जीवाला मानाचा राजा माझा महाराष्ट्राचा शिवराज्या सरदाराचा अवतार तो शिवशंभूचा मुद्राकारी तो जीवाला मानाचा 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 मुद्राकारी तो जीवाला मुद्रा केली तो शिवाला मानाचा मुद्रा केली तो शिवाला मानाचा धन्यवाद शिकन हो एक तुफान विनोदी मात्र हृदयाला स्पर्श करणार काल्पनिक वगनाट्य अपमानाचा सूड घेता घेता बहिणीचा शोध अपमानाचा सूड घेता घेता बहिणीचा शोध त्याप्रमाणे आलेलं पारदर्शी पुढील प्रमाणे महादेव पंदिरे यांचे नातू महादेव पंदिरे यांचे नातू हार्दिक पंदिरे यांच्याकडून छोट्या कृष्णासाठी 101 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार धन्यवाद बोला ना ते विक्रांतला सोडून तुम्ही इकडे कसे काय आलात महाराज त्यांच्या तब्येतीविषयी काय महाराज विक्रांत राजेंना कालच राजवाड्यात घेऊन आलो ते आता बरे आहे पण ते तसे बरे आहेत ना हो राजे ते तसे बरे आहेत परंतु वैद्यांनी असे सांगितले आहे की दोन्ही पायांनी त्यांना चालता येणार नाही एका काठीच्या आधारावर त्यांना सारं पुढील जीवन काढावं लागेल अरे सूर्यवर्मा कसे काय घडले असेल हे त्या परमेश्वराला ठाऊक आहे पूर्वी जन्मी आम्ही असे कोणते पाप केले म्हणून या जन्मात परमेश्वराने आमच्याकडून फेडून घेतले परमेश्वरा का असे घडले असेल ते तुला ठाऊक आहे. महाराज तुम्ही असा धीर सोडू नका तुम्ही जर धीर सोडलात तर ही जनता कोणाकडे पाहणार आम्ही कोणाकडे पाहणार तुम्ही असा धीर सोडू नका राजे तुम्ही असा धीर सोडू नका दादासाहेब म्हणजे चंडी नमस्कार असो विक्रांत अरे तू कशासाठी इकडे आला मी येणार होतो ना तुला भेटायला अरे तू आता बरा आहेस ना भाऊ तू माझ्या तब्येतीविषयी काहीच काळजी करू नकोस तू फक्त या राष्ट्राचा राज्यकारभार व्यवस्थित सांभाळ म्हणजे झालं अरे आपल्याला ह्या राज्याची मुलीच चिंता करायला नको सूर्यासारखे सूर्यवर्मा प्रधान आपल्याला लाभले आहेत मग या राज्याची चिंता आपल्याला कशाला फक्त तू तुझ्या तब्येतीत जपत जा हा राज्यकारभार आम्ही आणि आपले प्रधान यानेच आम्ही सांभाळतो फक्त तुम्ही व्यवस्थित असा म्हणजेच झालं ना राजे मी राज्याबाहेर येत असताना बाहेर एक सरदार भेटला त्याने आपल्यासाठी हा लकोटा दिलाय लकोट आहे होय राजे कोण असणार तो सरदार काय दिले असेल ह्या लकोट्यात वाचा पाहू महाराज चंद्रनगरीचे राजे चंद्रवर्मा यांच्याशी लकोट्याद्वारे विनंती की सर्वांना आमंत्रणाप्रमाणे आपल्यालाही आमंत्रण असे की आमची देवकन्या बकुळी हिच्या स्वयंवराचा पण लावला आहे पण असा आहे की जो कोणी शूरवीर माझा पराभव करील त्यालाच माझी देवकन्या बकुळी पुष्पमाळा घालील आणि आपला पराभव झाला तर आपली सर्व मालमत्ता जप्त करून आपल्याला बंदी केली जाईल आणि आपण जर या स्वयंवराला आमंत्रण देऊन आला नाही तर आपल्याला भित्रे कोल्हे म्हणून बंद करा बंद करायचा लकोटा राजे विजय सिंग अरे तुझ्यासारख्या लांबून भुकणारे काही कुत्रे पाहिले मी तुला काय वाटलं रे आमचे आई वडील गेले म्हणून काय झालं तुला घेऊन आम्ही मन खाली झुकू कदापि नाही ते प्राणपणाला लावून लढू आम्ही पण तुझ्या समोर मन तर झुकवणार नाही मी शांत हो भाऊ
वरती देव मंदिर ठेवले. तो लंकेचा राजा रावण सीतेच्या स्वयंवरात हारला, पण जनकाने त्याची लंका हस्तगत केली नाही, केली ना विक्रांत? राजे, मला तर असं वाटतं की या आमंत्रणाला मान देऊन आपण गेलेच पाहिजे, नाहीतर मेघराजाच्या मुलांना घाबरावं, म्हणजे वाघाच्या पोटी शेळी निपातासारखेच होईल. अगदी वेळेत आणि योग्य ते बोलता. फक्त आपला विचार आणि मत बोला काय ते. राजे, आपण विक्रांत महाराजांना घेऊन दालनात सोडून या, तोपर्यंत मी सैन्याला घेऊन युद्धाची तयारी करतो. येतो राजे. ठीक आहे विक्रांत, आई वडील गेले आणि तुझ्याकडे पाहताच मला असं वाटत होतं की आता आपण हा राज्यकारभार व्यवस्थित सांभाळू रे. पण आज आपल्यावर खूप मोठे असे संकट कोसळत आहे रे. या संकटातून केवळ आम्ही वाचू की नाही याची खात्री नाही आम्हाला, याची खात्री नाही आम्हाला. भाऊ, तू आनंदाला जा. राम जसं 14 वर्ष वनवास करून विजयाच्या मानाने परत आला, तसंच तू विजयाच्या मानाने परत येशील. आम्ही विजयाच्या मानाने परत येऊ, पण समजाच आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धैर्य सोडू नका. सूर्यवर्मा जे सांगतील तसंच राज्यकारभार व्यवस्थित सांभाळा. येतो आम्ही. ठीक आहे परमेश्वरा. अरे कोणत्या पापाचं शासन देतोयस तू? आई वडील स्वर्गवासी होऊन 1 वर्ष सुद्धा नाही झालं, तोवर या राष्ट्रावरती केवढं महाभयंकर संकट कोसळलं आहे. परमेश्वरा, माझा भाऊ विजयाच्या मानाच्या राष्ट्रात परत येऊ, ही तुझ्या चरणी प्रार्थना, ही तुझ्या चरणी प्रार्थना. शिपाई, आपला बारा कोणत्या प्रकारे चाललाय? महाराज अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे. ठीक आहे. कोण चंद्रवर्मा? या या या, आमंत्रणाला मान दिलात मात्र. मान देणार नाहीतर मान खाली झुकवणार असं वाटलं की काय आपल्याला? आम्हाला खात्री नव्हती आपण याल अशी. तुम्हाला नव्हती असेल, पण आम्ही येणार होतो हे नक्कीच. राजा रावणालाही सीतेचा निमंत्रण पत्रिका मिळाली नाही तरी रावण सीतेच्या स्वयंवरात हजर होता. समजले ना आपल्याला? तुम्हीच सांगा, रावणाप्रमाणे पराभूत होणार की रामाप्रमाणे विजय होणार ते? मला रावणाप्रमाणे पराभूत व्हायचं. काय म्हणायचं आपल्याला? अरे चंद्रवर्मा, तुझ्यासाठी कैक राजे माझ्या घरामध्ये कुदत पडले आहेत. हं, तुझ्या कैदेत कित्येक राजे कुदत पडले असतील, पण आम्ही तुझ्या कैदेत कुदत पडण्यासाठी आलो नाही, तुला बांधून नेण्यासाठी चाललोय आम्ही. अरे समजले? चंद्रवर्मा, माणसाच्या गळ्यात पेटवण्यावर सोपं नसतं, समजलंस? म्हणे मांजराच्या गळ्यात लॉकेट बांधणे सोपे नसते. तोंडाची बडबड बंद करा आणि आमच्याशी सामना करा, म्हणजेच कळेल. होऊन जाऊ दे बघ. मग वातर शिपाई, आज्ञा महाराज. एका जणाला किती पक्षी होते? बोल महाराज. मारले किती? 1 महाराज. राहिले किती? एकच राहिलाय, काला काला दिसतोय बा. मारुती सोडू. जाऊ दे महाराज, सोडून द्या त्याला. थांबस. अरे एकाला सोडले तर एकाचे 21 होतील. चंद्रवर्मा, गालावर दाढी असती म्हणून स्वतःला डाकू समजू नका. आमच्याशी युद्ध खेळा. अरे सूर्यवर्मा, तू पाहिलं नाही? तुझा राजा युद्धामध्ये पराभूत झालाय. अरे चंद्रवर्मा, असेल युद्धाची अंमत तर करा युद्धाची तयारी. अरे सूर्यवर्मा, होईतच तयार. मग वेळ कशाला? चंद्रवर्मा, अरे पाडलेल्या कुत्र्यांसोबत युद्ध खेळला होतो, स्वतः घाबरलास की काय? अरे अंगात सुधारित आवाज. मग वेळ कशाला?
वर्मा वा आज केवळ आम्ही विजय झालो तो तुमच्या मुलेच शाबास राजे विजय सिंग हल्ल्याप्रमाणे तुम्ही जो पद लावला आहे तो पद आमच्या प्रधानजीने जिंकला वा 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 तुमची ती कन्या आमच्या प्रधानीच्या घरात माल घाल द्या नाही चंद्रवर्मा सूर्यवर्मा तुमचा सेवक आहे त्याच्या गळ्यात जवळ घातली तर तुमचा अपमान होईल शिपाई बघून या ठिकाणी हजर करा ठीक आहे महाराज. तिकडे बघ तिकडे कोल्हापुरी पण आल्या बुलबुल आहे बुलबुल इकडे माझ्या कोणा कुठे बसतात तिकडे कुठं बघ आता आपण लग्नाला आलेला आहे देवाचा बाकला हा आज आत्ता माझ्या खुशीत आहे हा तुम्ही पण बघला अरे लग्नाला आलेले पण हलत लावायची राहिली लग्न बाई ताट सोनेरी वलवा ताट सोनेरी वलवा नवरी अल्लादा तडवा नवरी अल्लादा तडवा नवरी अल्लादा झाली थोडी नवरी अल्लादा झाली थोडी नवरी नवऱ्याला वान अरे आटपा लवकर थांबा ना एवढी काय करते लागते अरे बाबा हे मका पण डोक्या उपयोग घेतली आणि देव आता तिकडे ये लवकर तू इकडे माझ्या तोंडा का बघू नको इकडे आजी सर्व उभीला हसू नको माणूस केवला आणि तुमच्या कुदरली झालाय ना केशवाय नमः माधवाय नमः नारायण महा लग्नाला मग सुरुवात करायची का सुमुहूर्त सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान राजा भी रुक्मिणी से नयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणोवरा नृपवरा गवैना सिम्याम देई जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर उभरे रुक्मा पुत्र वडील त्याशी पुसणे कोर्यात सदा मंगल शुभ लग्न सावधान आता कसं हा काय शेवट हा
ही पण येणार ना राशी म्हणून. हे भेटलंय ना काय करायचं राजे आपण राणी साहेबांना घेऊन आपल्या राजवाड्याकडे प्रस्थान करा. तोपर्यंत मी येतो मागोमा. सूर्यवर्मा, आपण ह्याला सुद्धा घेऊया आपल्या राजवाड्यामध्ये शिवमला. पण त्यांना मी घेऊन येतो राजे, तुम्ही पुढे वा. राजशिवम, हा चला होऊन जाऊ द्या, मिरवणूक काढूया. हा कोणत्या गलीत चालला? बोलली हे आंधीला काय तर घेतलं नाही बा चला आमच्या राजवाड्यात. असं होय मग चला तर चला बसवा. नक्की करणार. घेणार पण नाही त्याची गाडी करतो जाणार दादासाहेब राष्ट्रबाहेर जाऊन आज 4 दिवस झाले, अद्याप कोणी सेवक देखील आलं नाही. काही दगापटका तर झाला नसेल ना? मला शंकाने अगदी गोंधळ घातला आहे. काहीच कळत नाही मला. गणोजी, ए गणोजी, गणोजी, अरे मला तहान लागली आहे, थोडं पाणी घेऊन येतोस का? अरे गणोजी, असं कसं झालं रे? हाताचा तांब्या अगदी निष्ठून पडला. महाराज एक म्हण आहे हातात दाना खाली पडला की कोणतरी पाहुण्या घरी येतो. अरे दादासाहेब आपले राजवाड्यात नाहीत आणि अशा वेळेला कोण पाहुणे येणार आपल्याकडे? महाराज दादासाहेब युद्धासाठी गेले आणि येताना येणारी बापुली ती तर आम्ही पाहुलीच ना. अरे गणोजी, तुझ्या तोंडात साखर पडो. मग तिघांचं आयुष्य वाढव. गणोजी, तू एक काम कर, राष्ट्राबाहेर जाऊन ना दादासाहेब येतात का ह्याची वाट पाहा. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. महाराज 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 चंद्रबाबू महाराज येत आहेत. अरे मग पाहतोस काय? शासन साफ करून घे, राष्ट्रामध्ये दौंडी पिटाव. वा, माझा भाऊ या राष्ट्रामध्ये परत येतोय. अरे भाऊ, बरा आहेस ना तू? भाऊ, माझ्या छातीत थोडं दुखत होतं, आता तुला पाहिल्यावरती खूप बरं वाटलं बघ. भाऊ, ही आपली वहिनी वाटतं. अरे हो, ही तुझी वहिनी आहे. किती सुंदर आहे ना? दिसायला खूप सुंदर वाटते ना? भाऊ, अरे आज आपला राजवाडा कसा भरलेला वाटतो ना. पण या आनंदाच्या क्षणी आपले आई वडील असते तर किती बरं झालं असतं रे. अरे, आज या आनंदाच्या क्षणी तू आई वडिलांची आठवण करून दिली आणि माझ्या हृदयात अगदी काटे टोचल्यासारखेच वाटायला लागले विक्रांत. काटे टोचल्यासारखेच वाटतो. भाऊ, तू असं दुःखी होऊ नकोस. चल, आज आनंदाचा दिवस आहे. तू विजयाच्या मानाने या राष्ट्रामध्ये परत आला आहेस. चल, आज आपण आनंद दिन साजरा करूया. काय म्हणावं माझ्या नशिबाला? माझं नशीब का ते मला साथ देत नाही? लहानपणापासून माझं नशीब मला साथ देत नाही रे परमेश्वरा. आई बाबा स्वर्गवासी झाले तेव्हापासून मी माझ्या बहिणीचा शोध घेत आहे. अरे रे परमेश्वरा, अरे कोठे असेल रे माझी बहीण? जिथं मी गेले 25 वर्ष शोध घेत आहे, परंतु आजवरती मला कोठेही सापडली नाही रे. कोठेही सापडली नाही. पतंगाचा दगा जसा दूरवर
राज्यातून निघून जातो तसं आमच्या भाऊ बहिणीमध्ये झालाय रे, तसं आमच्या भाऊ बहिणीमध्ये झालाय. आठवतो मला तो भयानक दिवस, तो दिवस म्हणजे माझे आई बाबा स्वर्गवासी होण्याचा आणि माझी पाठची बहीण बेपत्ता होण्याचा. मी, माझे आई बाबा आणि माझी लाडकी बहीण आम्ही चौघेही मामाच्या गावी चाललो होतो. मामाच्या गावी जात असताना अचानक वादळी वारा आणि जोराचा पाऊस चालू झाला. वाऱ्याचा वेग इतका होता की त्या वेगाने एका वटवृक्षाचा वेग घेतला आणि ते वटवृक्ष माझ्या आई बाबांच्या अंगावर कोसळले रे. आई बाबा जागच्या जागी गतप्राण झाले. आई बाबा जागच्या जागी गतप्राण झाले. मी आणि माझी बहीण कुठच्या कुठे फेकले गेलो हे आम्हाला देखील कळलं नाही रे परमेश्वरा. अरे कोणत्या बाबाचं शासन देत आहे तुम्हाला? गेले 25 वर्ष मी माझ्या बहिणीचा शोध घेत आहे, परंतु आजवर मला ती कोठेही भेटलेली नाही. असा शोध घेत असता असता या राजवाड्यात आलो. या राजाचे राजे मेघराज यांनी मला आश्रय दिला. त्यांच्या आश्रयाखाली लहानाचा मोठा झालो. काही वर्षापूर्वीच मला या राज्याची प्रधानपदाची पदवी पार करण्यात आली आणि तेव्हापासून या राज्यासाठी कितीतरी लढाया माझ्या या दोन हातावर मी जिंकून दिल्या. परंतु आज या जनतेसमोर माझा जन्म अपमान झाला आणि तो पण म्हणजे पण मी जिंकला. त्या तेड्या विजय सिंगला जखमी मी केला, परंतु त्या तेड्या विजय सिंगने माळ घालायला लावली की राजा चंद्रवर्मनच्या गळ्यात समोर माझा दणदणीत अपमान झाला आणि तो पण मी कधी विसरणार नाही आणि त्या अपमानाचाच बदला मला घ्यायचा आहे. बकुळीचे ते कोवळे फूल माझ्या हातातूनच मावळणार. गेले कित्येक वर्ष माझ्या बहिणीचा शोध तर लागला नाही, परंतु बर्जनच्या समोर माझा दणदणीत अपमान झाला. त्या अपमानाचा बदला मी घेणार, बदला घेणार आणि घेणारच. बकुली, तुला आवडतो का आमचा राजवाडा? सोन्यासारख्या राजवाडा कोण लावली बरं? खरं तू या राजवाड्यात आले आणि या फुलाचा सुगंध बघ ना कसा दरवलायला लागला. हा महाराज, मी आपल्याला एक विचारू का? अगं एकच का? जे विचारायचं ते विचार ना. आपल्या मनात तर काही वाटणार नाही ना? आणि माझ्या मनाला लागेल असं तर बोलणार नाहीस ना? महाराज, आपले आई वडील कसे काय स्वर्गवासी झाले आणि आपला भाऊ जन्मापासून आपण नाही की कसं काही? हेच का मला विचारणार होते? बकुली, तुला राणी या नात्याने एक तरी दिवस मला ते सांगावंच लागलं असतं बघ. आता तुझी इच्छाच आहे तर ऐक मग. विक्रांतला घोड्यावर बसण्याचा खूप छंद होता ग. त्याच्या जीवाची हौस मौज करण्यासाठी आई वडील आणि भाऊ विक्रांत एक दिवस घोड्यावर बसून दक्षिण दिशेला फिरण्यासाठी निघाले. खूप दूरवर गेले. खूप दूरवर गेल्याच्या नंतर त्या घोड्याच्या मनात काय आले हे काहीच कळलं नाही. घोडा बकुळी सैरा वैरा वाऱ्याच्या वेगाने पळायला लागला ग. आणि त्या पळणाऱ्या घोड्यावरून आई वडील कोसळून जागीच ठार झाले ग, जागीच ठार झाले. भाऊ विक्रांत एक पाय गमवून बसला, बकुली एक पाय गमवून बसला ग. महाराज, आपण भाऊविषयी काहीच काळजी करू नका. मी आपल्या गळ्या शपथ घेऊन सांगते, ते माझे भाऊ नसून धीरे सांभाळून करीन. खरंच? खरंच बकुली? हो, खरंच. खरंच बकुली? वहिनी, ए भाऊ, भाऊ माफ करा मला. तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये अडथळा आणल्याबद्दल माफी असावी. ही वेळ आहेस तू. तू ह्या राजवाड्यात केव्हा येईल आणि कधी येऊ शकतोस ह्या राजवाड्यात? अरे माझा जेवढा अधिकार आहे तेवढा तुझाही अधिकार आहे. या राजगादीवर तर खरा हक्क तुझाच आहे विक्रांत. पण भाऊ, आपला जोडा अगदी राम सीतेसारखा शोभतोय हा. अरे इथं सीता जिंकली ना आपण. भाऊ, आम्ही राम सीता आणि आपण लक्ष्मण. मग आपल्यात हनुमंत कोण? आहेत ना आपले सूर्यवर्मा प्रधानजी. सूर्यवर्मा प्रधानजी गेले 4 दिवस झाले माझी भेट का घेत नाही, काहीच कळलं नाही आम्हाला. अरे भाऊ, ते सैन्याची तालीम घेत असतात म्हणून नसतील इकडे फिरले. कदाचित तसंही असेल. विक्रांत, मला या राज्याविषयी काही महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. ठीक आहे भाऊ. बकुली, तू राजवाड्यात फेरफटका मारून दे. ठीक आहे, मी याच्याशी खूप महत्वाचं बोलतोय.
सूर्यवर्मा का मी तर येऊ नये? मी तसं म्हटलं का आज सैन्यांची तालीम घेतली नाही वाटतं. अगं मी सैन्याची तालीम घेईन अगर न घेईन त्याच्याशी तुला काय लेणं घेणं? मी या राजवाड्याची राणी आहे. काय तर म्हणे या राज्याची राणी अगं राजाची राजसुद्धा आधी गेला राजा मेला नाही त्यातून. सूर्यवर्मा आपलं डोकं ठिकाणावर आहे ना. आपल्याला काय वाटतं महाराज मरावत म्हणून? अगं मी खरं तेच बोलत होतो. अगं मला वाटलं तू तरी माझ्या गळ्यात माल घालशील. अगं पण मी जिंकला. तुझ्या त्या तेड्या बापाला जखमी मी केला. परंतु तुझ्या त्या तेड्या बापाने माळ घालायला लावली ती राजा चंद्रवर्माच्या गळ्यात. अगं मी आंधळा होतो की बगळा होतो, पाहिला होतो की मुका होतो. आई राजसेवक, मी आणि राणी सरकार खूप काही महत्वाचं बोलत होतो. या वेळी तुम्ही इथं कसं काय आलात? तू काही कसलं मेला लपडी करायचं होतं. मारलाच पडला तू. अजूनही सांगत आहे राजाचा प्रधान आहे मी. तुम्ही मागणार अरे महामूर्खानो, मी काय म्हणतो काय चाललंय का? वेळेला काय झालं? काय संबंध त्याचा? अरे काय करू मी तुमचं? अरे काय राजाच्या राजाजवळ बसला तो आणि त्याला काय राज्य कारभार सांभाळायचा मी सांगतो. बोलू नका. राजसेवक राजदरबार राजवाड्याच्या प्रेमांतरी बोला. राजे सांगितलेली कामगिरी पार पडत नाही. अरे काय बोलताय महामूर्ख? अरे राजगादीचा अपमान केला त्यानं. दीड जमिनीचा नोकर तो. प्रधानजी! दीड जमिनीचा नोकर तुम्ही. कोणत्या तू हात समजा माझ्या पाया पडायला वाटला. महामूर्खा मला तरी प्रणाम असो. धिक्कार जो काढत्या. प्रधानजी! तुम्हाला सांगितलं पाठच्या गेटवर पहारा द्या. मला राणी सरकारांसोबत महत्वाचं बोलायचं आहे. चाल किंवा इथून अरे काय करू मी तुमचं? काय नको करू, पाठचा गेट बंद हे करा. राम्या! पाठच्या गीतवर याला वारा घातला दिसला. पाठच्या गेटवर ऐकून घ्या. किती पेगाने सुने का? असं नाही. इथे लावण्या. दिल्ला लिया, न बोलो तकिया. ये बेटा, आज ये दुनिया में लिया गया. प्यार न किया तो तकिया. ये बेटा. राम्या, तू पाठच्या गेटवर जा. राम्यासोबत मला महत्वाचं बोलायचं आहे. माझ्याबरोबर शब्बास! पाठच्या गेटवर जा. उडव लांबा तू, उडव. मी आणि राणी सरकार खूप काही महत्वाचं बोलायचं आहे मला. लपडं तिकडे करायचं. तुला बोललो तुम्ही तुझे
तुझी आणि माझी मुलाखत नक्की होणार. पुढे यायची. अगं त्या अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे. मला उद्याच्या उद्या 100 मोहरा पाहिजे. त्या कशा कुठून आणि कधी आणायचा हे तुझं तूच ठरव. बरं तू मला 100 मोहरा हव्यात म्हणजे हव्या. 100 मोहरा त्या मी कुठून आणू? त्या तू कोठूनही आण. मला त्या 100 मोहरा हव्यातच. मी देणार नाही. अगं देणार नाही. ज्या तलवारीने तुझ्या बापाला जखमी केलाय त्या तलवारीनं तुझ्या बापाला स्वर्गवासी पाठवे. लक्षात ठेव. मला त्या 100 मोहरा हव्यात. येतो मी. महाराजांकडे मोहरा मागणार कसा आणि त्या कसा विधी देवा त्या सगळे देवा तूच मला वाचव. काय एकटीच बडबडतेस तू? तसं काही नाही. एकटीच काय बडबडत होती? महाराज काल संध्याकाळी एक मनुष्य राजांच घेऊन आला होता. तर मी त्याची किंमत विचारली तर 100 मोहरा बोलला. तुम्ही मला 100 मोहरा द्याल का? राजहंसाची किंमत 100 मोहरा? हो 100 मोहरा? हो देणार नाही. अगं 100 मोहरा राज खजिन्यातून काढायचा म्हणजे काय? अगं सदासजी विक्रांतला काय वाटेल? मी तुमची लाडकी पत्नी आहे ना. अगं लाडकी असलीस म्हणून काय झालं? राज खजिन्यातून 100 मोहरा काढायच्या. विक्रांतच्या मनाला काय वाटेल? दादाच्या हातात राज्य आले म्हणजे दादाने कसाही व्यवहार करावा की काय? अगं आई वडील गेल्यापासून आज तकायच्या राज खजिन्याला मी हात सुद्धा लावलेला नाही. आणि आज जर का मी त्या 100 मोहरा राज खजिन्यातून काढल्या तर विक्रांत काय म्हणे? दादाने कसाही व्यवहार करावा. हट्ट सोडून दे. मी हट्ट सोडणार नाही. बापुली तुला हट्ट सोडावाच लागेल. मी हट्ट सोडणार नाही. बापुली मला हट्ट बापुली अरे काय झालं ओरडायला? वहिनी अगं कशाला ओरडतेस तू? भाऊजी मी ह्यांच्याकडे राजहंस घेण्यासाठी 100 मोहरा मागितला पण त्यांनी द्यायला नकार दिला. काय भाऊ? अरे वहिनीची इच्छा नाही पुरवायची तर कोणाची पुरवायची? देऊन टाका 100 मोहरा. वा विक्रांत 100 मोहरा कशासाठी मागते हे माहित आहे का तुला? राजहंस घेण्यासाठी म्हणे. राजहंसाची किंमत किती? 100 मोहरा? अरे भाऊ या राष्ट्रामध्ये वहिनीचे लाड पुरवायचे नाही तर कोणाचे पुरवायचे? देऊन टाक 100 मोहरा. अरे राज खजिन्यातून काढायचे आहे ते तुला न विचारता? विक्रांत मी असे करणार नाही. आई वडील गेल्यापासून मी राज खजिन्याला हात लावला नाही आणि तुझ्या माघारी तो व्यवहार मी करणारच नाही. जर तुला वाटत असेल तुझ्या वहिनीची इच्छा पुरवायची तर तूच पुरवती. येतो मी. ए वहिनी अगं काय लहान मुलांसारखी भांडत बसता? चल मी तुला देतो 100 मोहरा. चला तर मग. हर हे पहा सन्मान्य महादेव पंदिरे. सन्मान्य महादेव पंदिरे. वा 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 राणी सरकार आज अगदी खुश दिसताय. मी आनंदी असेल अगर नसेल तुम्हाला काय करायचं? अगं मला त्याच्याशी काही लेणं घेणं नाही. माझं काम झाल्याशी माझं मतलब. आणल्यास की नाही 100 मोहरा? हे घे आणि कर आपल्या जीवाची शांतता. अगं या 100 मोहरांनी माझ्या जीवाची शांतता होणार नाही. बारकांच्या समोर माझा धडधडीत अपमान झाला आणि त्या अपमानाचा बदला असा या 100 मोहरांनी होणार नाही. अजून काय काय करणार आहेस तू? मी सांगतो ते नीट आहे. मी सांगतो ते नीट आहे. लाज धरा पाहुणे तुम्ही अव पाहुणे. लाज धरा पाहुणे तुम्ही जनाची मनाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते
कुठला बोला कुत्रा जास्त आवाज करायचा नाही तुला 3 जमिनीचा कोणाला बोलतो रोजून ₹8 पगार काय बोला तो आणि कोणत्या भाषेत अरे काय करू मी तुमचं मामूल काढू काय याला काय पण काय म्हणतात उघडव डाबा अरे चालते हो, पाचशे काय कोण? उडव अजून अरे राजाचा प्रकार म्हणतात. पाचशे काय चालतं? पाडशेचा वडीला राज्याच्या बाहेर आखून दे भाऊजींनी काय केलं तुमचं माझ्या वाटेत येणारा प्रत्येक काटा मला मोकळा करायचा आहे तुझा तो लग्न दिन दर वेळेला माझ्या वाटेत आडवा असतो त्याला उद्याच्या उद्या राजाच्या बाहेर हाकलून दे येतो मी अरे देवा परमेश्वरा माझ्या केवढा मोठा पर्वत पोचलं नाही माझ्या भावासारखे दिसत मला बाहेर काढायचं रे देवा बाहेर काढायचं या सगळं देवा तूच मला वाचव रे देवा तूच मला वाचव देवा तूच मला वाचव ए वहिनी देवा तू माझ्या कसे जाऊन येऊ नका अगं काय झालं तुला अगं तूच बोलतेस ना की तुझ्यातून भूत संचारला आहे डोळे फुटल्यात काय कोण बोलताना दिसत नाही का वहिनी अगं काय झालंय तुला आज? एका पायाने अपंग झालो तर झालो आणि आज तू माझे डोळे पुढे निघालीस अगं तुला मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा खूप आवडतो म्हणून मोठ्या आवडीने तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे वहिनी अगं हा घे देवा इथून नाही तर नाहीतर वाचवा मला ए, वहिनी, सोड ना माझं. काय चाललंय काय तुमचं काय चाललंय नाही वहिनी नाही अगं काय बोलतेस तू बकुली काय बोलतेस तू अगं वहिनी तुला मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा खूप आवडतो तो तुझ्यासाठी आवडीने घेऊन आलो याचा अर्थ असा होत नाही तुझ्यावर प्रेमाचे चाले करतो आहे काय अरे बकुली काय खोटी बोलेल अरे धरा अरे तू तर फुलाचा गजरा घेऊनच आलाय म्हणजे रामखोरा तू तुझ्या बहिणी बरोबर असं प्रेमाचे चाले करायला लागलास अरे तिने मला वचन दिले की तो माझा धीर नाही माझा भाऊ आहे म्हणून आणि अशा प्रेमा बहिणी बरोबर तू प्रेमाचे चाले करायला लागलास अरे लाज कशी वाटली आहे तुला अरे भाऊ नाही काहीतरी काय समज होतोय तुझा विक्रम! अरे वहिनीला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आवडतो म्हणून मी घेऊन आलो याचा अर्थ असा नव्हे की मी वहिनी बरोबर प्रेमाचे चाले करतो अरे मग बकुली का खोटी बोलेल हरामखोरा आई वडिलांच्या माघारी मी तुझा सांभाळ केला तो का केला अरे तर हाताच्या फोडाप्रमाणे मी तुला
तुला जपलो तर असे असे माझ्या उपकाराची फेड करतील म्हणून अरे अरे ज्या वेळेला बघला पाण्याच्या लाटेवर बसतो त्या वेळेला पाण्याची लाट तुटणार नाही याची काळजी घेतो तसेच मी प्रत्येक वेळेस तुझीच काळजी अरे भुंगा कसा फुलावर बसतो फुलाच्या भुंग्यासारखं दूर करणार नाही याचीच काळजी घेतो तो अरे मी प्रत्येक वेळेला आई वडिलांची पाठी तुझीच काळजी घेतली तुझी पण नाही भाऊ एखाद्या जनावरावर काठी मारता तसं आपण आपल्या भावाला मारता हे आपल्यासारख्या शूरवीराला हो महाराज आपण आपल्या भावाला राज्याबाहेर काढा कधी आपल्याला काय म्हणेल विक्रांत आई वडिलांच्या माघारी विश्वास केला पण तू माझ्या उपकाराची फेड केली मला तोंड पाणी इतकं नाही तोंड पाणी अरे भाऊ एवढा निष्ठुर नाही मी माझ्या आई वडील स्वर्गवासी झाल्यानंतर त्याला त्याच्या पुढाप्रमाणे माझा सांभाळ केला अरे त्या उपकाराची परतफेड करणे एवढी नादान नाही रे भाऊ वहिनीचं जसं ऐकून घेतलं तसं माझं ऐकून घेतलं तर तुझ्या मनात शंकाचा काहून आलं नसतं रे नाही भाऊ नाही अरे तिने मला वचन दिले होते ती का खोटी तू चालता हो रे मला तोंड पाण्याची इच्छा नाही चालता हो माझ्या समोरून ठीक आहे भाऊ अरे मी देखील तुझी अडचण म्हणून नाही राहणार अरे आई वडील नाही याच वेळेला सर्व संपलं आहे माझ्यासाठी भाऊ या राष्ट्राबाहेर जाण्यासाठी मी तयार आहे पण या राष्ट्राबाहेर जाण्यापूर्वी दादा वहिनी तुमच्या दोघांचा आशीर्वाद हवाय मला बस एवढी भीक करा फक्त माझ्या पत्रात काय आशीर्वाद होय आशीर्वाद कुठं चालता हो आज त्याला राज्याबाहेर काढला उद्या आम्हाला पण राज्याबाहेर उद्या आज नको उद्या हा अरे उद्याच काय आताच माझ्या समोरून जा उद्या नाही आताच जा म्हणजे मी तुम्हाला घाबरलो का काय घाबरलो का काय तुम्हाला घाबरणार नाही. अरे मरल बाबा अरे हे साम्या तुझी बायको मागं उलट्या करतो अरे मेलाच कधी ना तिला सांग उलट्या नको सरळ कर जा सांगायला जा तिला सरळ कर. चालते व्हायचं राहतं मला तुम्ही. चालता हो माझ्या आता मी घाबरणार आहे तुम्हाला बघायचं का म्हणजे घाबरणार नाही हॅलो हे पहा सन्माननीय महादेव
मंदिर आहे सन्माननीय महादेव मंदिर आहे. खूप काही म्हणत होतो. आता राहू दे. आता बारका पोट तुला जिभेला घालीन. राजसाहेब! आता काढला तू वर. डांबा कुठला आहे रे? देणाऱ्याला दिल्या दोन दोन बायका देणाऱ्याला दिल्या दोन दोन बायका ताडीवाला साठी एक तरी आहे का? देणाऱ्याला दिल्या दोन दोन बायका, ताडीवाल्यासाठी एक तरी आहे का? तुम्हाला मारून मारून माझे हात दुखायला लागले. बकुळी, मी काय सांगतो ना ठीक आहे. उद्या मी आणि राजाविषयी खूप काही महत्वाचं बोलणार आहोत. त्यावेळेला तू शिप्पे घेऊन येशील. मी एक विषयाची पुडी देईन. राजाच्या शिप्प्यामध्ये विषयाची पुडी टाकायची. जर चुकून ते शिप्पे माझ्या वाट्याला आले तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे आणि हे काम तुला करावंच लागेल. येतो मी. अरे देवा परमेश्वरा मागच्या जन्मी मी कोणता पाप केला होता ते मला आता भोगावं लागलं. देवा मला भोगावं लागत आहे. माझ्या बांगड्याचं तुटण्याचा आवाज येत आहे परमेश्वरा. बांगड्याचं तुटण्याचा अरे केला तरी बघा चित्र तुटलं रे. खूप मोठं दिलं तुझं देवा तुझं. अरे देवा देवा तुझं वाचव. मला वाचव रे देवा. कलियुगे उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. कलियुगे उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. नाही हो राहिली जगी माया. कलियुगे उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. कलियुगे उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. कलियुग उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. कलियुग उलटा पाया परमेश्वरा हो राहिली जगी माया. कलियुग उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. दादा वहिनी हो मजला लाविले हाकळ मी. 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 नाही ठेवले आपल्या पाशी मला लावले दाही दिशी. 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 कलियुग उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. कलियुग उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. कलियुग उलटा पाया नाही हो राहिली जगी माया. नाही हो राहिली जगी माया. आई आई कुठेस ग तू आई. अगर नाही दुःख सर्व जाता बाबा बाबा कोठे तुम्ही. आई अगं जन्म देताना माझ्या नंदीचा खोट घेतला असता
माझे दुःख माझ्या वाटणीला आलंच नसतं. अगं काय अभावी मी, काय दुर्दैवी. अगं तुझा अंत होताच परमेश्वरानं मला अपंग केलंय का, अपंग केलंय. दादासाहेबांनी तर हाताच्या पोटाप्रमाणे सांभाळ केला ग, पण नाही, वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वनवासी केलंय मला, वनवासी केलंय ग. अगं या रानातील पाळापाचोला अन्न म्हणून खाऊन, डोळ्यातले अश्रू पाणी म्हणून पिऊन मी माझं जीवन जगते काय. परमेश्वरा, अरे कासाठी तू झालास तू. परमेश्वरा, अरे देवावरचा विश्वास सोडून जाईल रे, एवढा निष्ठुर झाला असतात. या रानावनात काय करू मी, काय करू, काय करू. आई, आई, मला नाही जगायचं रे. पण आई, अगं माझ्या कपाळावर लावलेला हा डाग जोपर्यंत पुसून निघत नाही, तोपर्यंत मरून तरी माझ्या आत्म्याला शांती कशी लागेल. नाही काय माया ममतेची आठवण झाली, कोठे शोधू ग आई तुझी सावळी. माया ममतेची आठवण झाली, कोठे शोधू ग आई तुझी सावळी. माया ममतेची आठवण झाली, तुझी सावली. राधा वैनीने माया नाही लावली, कोठे शोधू ग आई तुझी सावली. राधा वैनीने माया नाही लावली, कोठे शोधू ग आई तुझी सावली. राधा वैनीने माया नाही लावली, कोठे शोधू ग आई तुझी तू माझा प्राण एकदा हिरावून घेऊ शकत नाही. आई ग, आई ग परमेश्वरा, आई ग परमेश्वरा. अरे का निष्ठुर झालायस तू. अरे तुझ्या पुढे जरी डोकं पडलं तरी तुला पाहणं काय येत नाही. या कालिया कपट्या पांजी वकडाला कोण बोला. बरं झालं बोललास, नाही ते गणित नाही शूट. अरे बाबा, तुमच्यासारख्या सूरपुरुषांच्या हातून मरण झालं ना तर खरंच बरं होईल. काय शूर कोणला म्हणतो. अरे आमच्या हातून मरलास तर तुझ्या आई वडील आम्हाला काय म्हणते. हेच तर भाग्य आहे माझं, हेच तर तुझं भाग्य आहे. अरे आई वडील नाहीत माझे, आई वडील नाही तर मला साफ करून देणार. म्हणजे तू बेवारच आहे. इकडे कशाला भीक मागतोय. चल आमच्या राजवाड्यात, तुला काम धंदा देतो, 4 पैसे कमावचे. तुमचा राजवाडा म्हणजे आमचा चंद्रवर्मा महाराजांचा. काय याला बघितल्यासारखं वाटतं. चंद्रवर्मा महाराजांचा राजवाडा. अरे गणूजी, अरे त्या राजाला देखील ओळखतो, अरे तुम्हा दोघांनाही ओळखतो. काय? अरे
कदाचित मी विक्रांत. काय विक्या? अरे नाही रे, अरे नशिबाचे भोग आहेत, भोगावे तर लागणारच. पण नाही गुरुजी, अरे आपल्या राज्यातील राज सर्व जनता सुखी आणि समाधानी आहे ना. अरे बाबा तुला काय सांगू, त्या वहिनी साहेबांनी कुंभारवाडा बनवला या राजाचा गडकी बनवायला. वेड आहेस तू. अरे माणसाच्या हातून चुकी होतच असते. हा, अरे पण असं काय केलं वैदीनं? काय केलाय? हा, काली कपके पांड्या बोकाय आणि वहिनी साहेब दोघांनी मोठा प्लॅन केलाय. प्लॅन केला राजाचा मारण्याचा. दादासाहेबांना? होय. काय नाही करोजी, अरे काहीतरी गैरसमज होत असेल तुझा. गैरसमज नाही, उद्या दुपारी शीत पेयाच्या पेल्यात वीज घालणार आहे तो पांजी काल्या बोकाड. काय नाही, अरे साधा भोळा दादा आहे माझा. दादा दादा या प्लॅन मध्ये फसण्याआधी दादासाहेबांचा प्राण वाचवला पाहिजे. चल करोजी. राजाच्या चरणी प्रणाम असो. सूर्यवर्मा, ह्या राज्यातील जनता आमच्याविषयी काही बोलत तर नाही ना? राजे, आपण राज्य चालवत असताना ही जनता का बरं सुखी नसेल? राजे, जनता खूप सुखी आणि समाधानी आहे राजे. जनता खूप सुखी आणि समाधानी असते. होय राजे. महाराज हे घ्या जिलेबी. बघा, मला यांच्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं. तेवढ्यातच आलेच का घेऊन? अपुली, थांब थांब भाऊ थांब. अरे त्या तांब्यातील शीतपेय पिऊ नकोस. ते शीतपेय नाही आहे, त्याच्यामध्ये विष आहे आणि तुला मारण्याचा भेद केला आहे भाऊ. विक्रांत, अरे मला तर ठाऊकच होत तू किती दिवस असा रानावनात भटकून किती दिवस राहणार होता. एक ना एक दिवस तरी काहीतरी बाना करून राजवाड्यात येणार हे मला नक्कीच माहित होतं. आणि आलासच ना परत. अरे किती दिवस त्या रानात तुझे तोंड लपवून बसणार होता. काय तर म्हणे दादा, ह्या तांब्यामध्ये शीतपेय पिऊ नको, वीज आहे. अरे बकुली अशी का करेल? अरे पत्नी प्रेमाने आंधळा झालायस तू. तुला चांगलं काय आणि वाईट काय हेच कळायचं बंद झालंय. अरे भाऊ, खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर, पण नाही, मला देखील माझं कपाल करंट्याचं तोंड दाखवायची इच्छा देखील नाही रे. पण कुठेतरी आपल्या रक्ताचं नातं आहे. आज तुझा प्राण जाणार म्हणून तुझा प्राण वाचवण्यासाठी आलो आहे. आणि खऱ्या खोट्याची शहानिशा करायची असेल ना, तर जिला तू गोंधळत बसतोस ना, त्या तुझ्या बायकोला विचार. त्यानंतर तुझी खात्री पटेल. विचारतो ना तुझ्या समोर. अरे प्रत्येक वेळी बायकोचीच ऐकण्यापेक्षा एक वेळ तुझे तरी ऐकून बघतो. बापुली, त्याच्यामध्ये विष आहे का ग? काय परत चुकले. काय तू चुकलीस? तू आई वडिलांच्या पाठी मी ह्याला सांभाळला. अगं त्याच हाताने मी ह्याची चामडी फोडून काढली. हे तुझ्या ऐकून फोडली. अगं रानावनात भटकून काय किती दिवस काढले. अरे बहिणीला माझ्यामध्ये पुरुषार्थ दाखवू नकोस. अरे नाही भाऊ, भाऊ, अरे भाऊ काय करतोस तू? भाऊ नाही, वहिनीला हात लावायचं तू. अरे वहिनीला मारण्यात तू तुझा पुरुषार्थ दाखवू नकोस. अरे राष्ट्राची गाडी आहे ती. भाऊ, अरे प्रथम त्या सूर्यवर्माला पकडलं पाहिजे. भाऊ परत तो वहिनीच्या अंगाला स्पर्श देखील करू नकोस. नाही पुरुषार्थ दाखवू नकोस.
थांब. हे सगळं काही कटकारस्थान केलं ते फक्त तुझ्यासाठी. नितारकर एकच तिच्या अंगातला लाज वाटत नाही का? अरे स्त्रीच्या होतं अंगाला. अगं तू माझी होणारी पत्नी, हे सर्व कारस्थान तुझ्यासाठीच केलं. माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा होता मला आणि तो मी घेतला. चल माझ्या लग्नाला आली. अगं चल, अगं चल. थांब थांब सूर्यवर्मा, थांब सूर्यवर्मा. तू कोणावर बंदोबस्ती करत आहेस? अगं आकाशवाणी माते, हे काय बोलतायस तू माझ्या होणाऱ्या पत्नी सोबत? नाही, वेडायस तू. अरे ज्याच्यावरती तू जिच्यावर प्रेमाचे चाले करतो आहेस ती दुसरी कोणी नसून तुझी सख्खी आणि पाठची बहीण आहे. नाही 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 आकाशवाणी माते, या गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवू मी? या गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवू मी? विश्वास ठेवावा लागेल तुला सूर्यवर्मा. आठव तुझे ते बाळपण, तू लहान असतानाची कहाणी. 25 वर्ष पूर्ण होतात या कहाणीला. तू, तुझे आई वडील, तुझी बहीण मामाच्या गावी एका यात्रेला गेला असताना सोसाट्याचा वादळ वारा सुटला. वादळी वाऱ्याने एका वटवृक्षाचा प्राण घेतला. वटवृक्ष कोणते कोणते फेकले गेले. याच वेळेला मात्र त्या वटवृक्षाखाली तुझे आई वडील गत प्राण झाले. याच वेळेला त्या वारेच्या वेगाने तू कोणत्या कुठे फेकला गेलास. या राजाचे राजे मेघनाथ यांना तू सापडलास. तुझे ती बुद्धी चातुर्य पाहून या राष्ट्रामध्ये तुला प्रधानपदाची नोकरी बहाल केली. याच वेळेला बकुळी मात्र त्या वारेच्या वेगाने सैरा वैरा फिरत होती. विजयपूर नगरचे राजे विजय सिंग यांचा पुत्र संतान नसताना त्यांनी बकुळीला आपल्या राष्ट्रामध्ये दिलं. लहानाची मोठी केली. लहानाची मोठी केल्यानंतर बकुळीच्या सरोवराचा पण मांडला गेला. पण असा होता की जो कोणी विजयपूर नगरचे राजे विजय सिंग यांचा पराभव करेल त्यांनाच त्यांची देवकन्या बकुली पुष्पमाळा अर्पण करेल. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. चंद्रपूर नगरचे राजे चंद्रवर्मा हे त्या पणामध्ये हारले. परंतु तू त्या राज्याचा सेवक, बुद्धी चातुर्य आणि तुला युद्धाची सर्व माहिती असल्या कारणानं त्या स्वयंवरामध्ये तू विजयी झालास. परंतु राजाच्या राजासमोर असताना प्रधानजीच्या गळ्यात माल घालणं हे विजयपूर नगरचे राजे विजय सिंगना शोभत नव्हतं. आणि म्हणूनच विजयपूर नगरचे राजे विजय सिंगने चंद्रवर्माच्या गळ्यामध्ये बकुलीला माल घालण्यासाठी सांगितलं. आणि जी ही तुझ्या समोर उभी आहे ती दुसरी कोणी नसून तुझी सख्खी आणि बहीण मोठी आहे. आणि हे जर सत्य ओळखायचे असेल तर तुमच्या दोघांच्याही डाव्या हातावरती तुमच्या आई वडिलांना यात्रेला दिला असताना तुमच्या दोघांच्याही हातावरती एक तुळशीची खून गोललेली आहे. ओळख तुझ्या बहिणीला, ओळख तुझ्या बहिणीला. आणि अपमानाचा सूड घेता घेता तुझ्या बहिणीचा शोध लागत आहे. आता तू नव्यानं सुरुवात कर. अगं ताई, केवढा मोठा गुन्हा माझ्या हातून घडत होता. अगं ताई, माफ कर ग मला ताई, माफ कर ग. अगं किती तरी मोठा तू चंद्रवर्माचा पराभव केला. त्याच वेळी मी मोठ्या मनाने सांगितले होते की राजे, मी नाही तुमचा पराभव केला, आमच्या प्रधानजीने केला. त्याच वेळी जर बोलला असतास तर आनंदाने थांब राजा चंद्रवर्मा, थांब. सूर्यवर्मा सांगतो ते त्रिवार सत्य आहे. आकाशवाणी माते, हा मूर्ख काय माझ्याशी बोलणार? जे काय बोलायचं असेल ते तूच बोल माझ्याशी. ऐक राजा चंद्रवर्मा, सूर्यवर्माच्या जन्माची कहाणी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. सूर्यवर्माचे आई वडील आणि त्याची बहीण मामाच्या गावी जात असताना
सोसाट्याचा वादळ वारा सुटला. वादळ वाऱ्यामध्ये सूर्यवर्माचे आई वडील प्राण झाले. आणि त्याच वेळेला सूर्यवर्मा या राजाचे राजे मेघनाथ यांनी त्यांना राजवाड्यामध्ये आणलं. त्याच्या बुद्धी चातुर्य पाहून त्याला प्रधानपदाची नोकरी बहाल केली. आणि याच वेळेला ही दोघांनी समोर उभे आहेत की दुसरी कोणी नसून सख्खे भाऊ बहीण आहेत. आणि हे जर ओळखण्यासाठी खात्री पटवण्यासाठी त्याच्या दोघांच्याही हातावरती एक तुळशीची खोड बनलेली आहे. बघ राजा चंद्रवर्मा, सूर्यवर्मा, अरे, गेली 25 वर्ष तुझीचा शोध घेत होतास तुझी बहीण कुठे मिळेल म्हणून, पण तू अपमानाचा सूर घ्यायला निघाला होता. अरे, पण त्याच वेळी जर का राजा विजय सिंह तुझ्या गळ्यात माल घालायला लावले असते तर एवढा मोठा अनाथ घडला असता. बहीण भावाचे लग्न लागले असते. पण परमेश्वराने तसे घडूच दिले नाही. आणि म्हणूनच माझ्या गळ्यात मी माल घालते. पण तू अपमानाचा सूर घेता घेता तरी तुझ्या बहिणीचा शोध लागला. तर आपण हा राज्य सुखाने चालवूया. तुझी बहीण तुला मिळाली, माझी पत्नी मला मिळाली, माझा भाऊही माझ्या राजवाड्यात परत आलाय. म्हणूनच म्हणूया